चला चला सावकाश आहे. घेतलं तिकीट? घेतला ना? ओके, आता इकडून बाहेर जाऊया. ती गाडी 6:30 वाजता इथे येते. ती गाडी 6 वाजून टायमिंग पनवेलचं आहे, तरी 6:30 ला दिव्याला पोहोचली. जेव्हा पण कधी आपण एखाद्या नवीन लोकेशनला येतो त्यावेळेला एवढा प्रॉब्लेम होतो. आता बघा, नमस्कार, राम राम, सुस्वागतम. प्रत्येक वेळेला कामधंद्यानिमित्त आपल्याला फिरावं लागतं आणि शक्यतो एकट्यालाच फिरावं लागतं. आणि त्या वेळेला आपण ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला एक कामाचा फ्लो असतो आणि आपल्याला फक्त डोक्यामध्ये कामाचे विचार असतात. पण ज्या वेळेला आपल्यासोबत आपली बायका मुलं असतात त्यावेळेला एक वेगळा असा एक उत्साह असतो, कारण आपल्यासोबत जबाबदारीने आपल्याला कोणाला तरी घेऊन जायचं असतं. आता आम्ही चाललेलो आहोत ट्रेनच्या अशा रूटवर की जिथे पनवेलवरून ट्रेन सुटणार आहे आणि त्याच्यानंतर दिव्यापर्यंतचा आपला हा प्रवास असेल. अर्थात खूप लोक या प्रवासाने किंवा या ट्रेनने प्रवास करतात, लाखो लोक प्रवास करतात आणि सगळ्यांच्या आवडीचा रूट आहे. कोकणवासियांच्या तर खूप आवडीचा रूट आहे, पण फार रेअरली काही लोक जात असतात, त्यातले आम्ही. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू ट्रॅव्हल ऑन दिस रूट. सो ईश्वरीने पण तिची बॅग घेतली. मी तुम्हाला आत्ताच बोललो की अलॉंग विथ द फॅमिली मी चाललो आहे. प्राजक्ता पण मस्तपैकी रेडी झाले. ईश्वरी पण खूप एक्सायटेड आहे तिच्या दादाला भेटण्यासाठी आणि दुपारपासूनच तिचं हे होतं की जायचं 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 जायचं. सो निघालो आता. अजून काय काय घेतलेलं आहे? ओके, ते ऐकणार नाही. किंवा ते तुझ्या बॅग मध्ये तुझी बॅग बघ तिथे अडकवलेली आहे कुठेतरी छोटीवाली. ओके, आता यांचं डिसाईड होतंय की कुणी काय घ्यायचं आणि कुणी काय नाही घ्यायचं हे डिसाईड होतंय. मी बाकी एकच बॅग घेतले जी माझी बॅग असेल, छोटीशी, याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी वगैरे असंच घेतलंय. पण यांनी प्राजक्ताने सगळे कपडे वगैरे एका बॅगमध्ये घेतलेले आहेत. सो निघायचं. ट्रेन आहे रोहा दिवा. आता किती गर्दी आहे की नाही आहे, स्टेशनवरती चढायला मिळतं की नाही आहे हे काहीच माहिती नाही. पण होप सो, बी पॉझिटिव्ह की आपल्याला ॲटलिस्ट बसायला जागा मिळेल अशी एक अपेक्षा आहे. बरोबर प्राजक्ता? नाही मिळाली तरी इट्स ओके, काही मोठा प्रवास नाहीये. हां, त्यामुळे नाही मिळाली तर ठीक आहे, जाऊ स्टँडिंग. बरोबर, असा अप्रोच पाहिजे पॉझिटिव्ह. म्हणजे बायकोचा तरी, म्हणजे कसं नवरा ऑलमोस्ट रिलॅक्स असतो. ईश्वरीने सगळी पाडापाड केलेली आहे बघू शकता. आणि पनवेल परिसर, प्राजक्ता तिकडे जाऊन तिकीट घेते आपल्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे हरिवा दिवा रोहा त्या गाडीसाठी. घेतलं तिकीट? घेतला ना? ओके, आता इकडून बाहेर जाऊया. त्या बाजूला पनवेल रेल्वे स्थानक. ईश्वरी काय हॅपी? ईश्वरी बघा नटून तटून तयार. ओके, बघा बाळा, रिक्षा बघा, सावकाश. इकडे बघा, ऑनलाईन जरा तिकीट काढलं नसतं तर आपल्याला एवढी लाईन लावावी लागली असती. मला एक कळत नाही की लोक ऑनलाईनच्या गोष्टींचा का फायदा घेत नाही ना प्राजक्ता? एवढं सगळं ऑनलाईन दिलं तरी लोक फायदा घेत नाही ना. अजून पण काउंटरला भाजी घ्यायची का खायला? नको? हां, ओके. बघ कसले बोर्ड लावले ना, झकास. असं वाटतं की दादरला आलो आहे आपण. 5:30 नंतर सुटल्या आहेत ना, त्याच्यामुळे गर्दी पण तुफान आहे, जबरदस्त. आता जस्ट प्राजक्ता इथे बघते, कारण ट्रेनचा शेड्यूल आहे 6:30 वाजता दाखवत आहे, पण ट्रेन तर दाखवते दातेवली पास. असं कसं आहे? हां, परत मी बॅग जाऊन परत हे केलं. हां, काय माहिती नाही. जरा आपण चेक करूया, कोणाला तरी विचारूया आणि विचारून आपल्याला कळेल. त्याच्याशिवाय नाही करणार. याच्यावर ना, याच्यावर जास्त डिपेंड नाही राहायचं, कळलं काय? आता आपण कोणाला तरी विचारूया इथे की ट्रेन आहे कुठे, त्याच्यानंतरच कळेल आपल्याला. राहू दे. जस्ट एक गोष्ट आमच्या बाबतीत घडली अशी की आम्ही आता वाट बघत होतो पनवेलला येऊन. कुठल्या गाडीची बघतोय? पनवेलवरून, हां, रोहा दिवा गाडीची. पनवेलवरून आम्हाला दिव्याला जायचं होतं, पण ती गाडी 6:30 वाजता इथे येते. ती गाडी 6 वाजून टायमिंग पनवेलचं आहे, तरी 6:30 ला दिव्याला पोहोचली.
म्हणजे हा काय घोळ आहे काय कळलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा प्लीज. गाडी पोचली इंडिकेटरला आमची तरी 6:30चं टायमिंग 6:30 दाखवते दाखवते. बरोबर. आणि आणि ती गाडी पोचली 7:15 दिव्याचं दाखवते. दिव्याचं दाखवते. हा काहीतरी घोळ झाला त्यामुळे आता आम्हाला 7:13ची डिले होते. खूपच डिले होते. रत्नागिरी दिवा रत्नागिरी गाडी फुल खचाखच, एक नंबर गर्दी. आता काही सीझन नाही तरी पण बघा या गाडीला किती गर्दी आहे. म्हणजे 50-103 नंबर गाडी. सीझन नसताना पण एवढी गर्दी. आपली ट्रेन आलेली आहे. पनवेल डहाणू रोड. साधारणपणे 30 ते 35 मिनटं डिले आहे ट्रेन, बघू शकता. आणि या बाजूला तुमची रत्नागिरी ट्रेन रवाना झालेली आहे. चला चला सावकाश आहे. उतरू दे पब्लिकला उतरू दे, पहिला उतरू दे. हा गणपती बाप्पा मोरया. सावकाश सावकाश सावकाश. लेडीजला सांभाळून. फुल पब्लिकचा राडा जागा मिळवण्यासाठी. ईश्वरीला जागा भेटलेली आहे. ओके. ये ना इकडे. या गाडीला पण किती गर्दी असते याचा आपण विचार पण केला नव्हता. आम्ही आज फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय या गाडीला. पण गर्दी आवा काय, अनरिझर्व डबे आहेत सगळे. पण ती गर्दी बघून म्हणजे प्रवासाची खरं तर मजा निघून जाते. पण प्राजक्ताला आणि ईश्वरीला दोघांना म्हणून 2 in 1 एक सीट बसायला मिळालेली आहे. आता आपण उतरलोय कोपर स्टेशनला. आणि जेव्हा पण कधी आपण एखाद्या नवीन लोकेशनला येतो त्यावेळेला एवढा प्रॉब्लेम होतो. आता बघा प्राजक्ताने मगाचपासून बॅग घेतली होती, तिच्याकडची बॅग मी काढून घेतले. आणि आम्हाला हे लोकेशन नवीन आहे. आम्ही कोपर स्टेशनच्या बाहेर उभे आहे. तर आपण बोलवले ओला. आता ओला यायला अजून 5-7 मिनटं आहेत. ईश्वरीला पण कंटाळा आला आहे, बघू शकता. आणि हा ब्रिजच्या खाली आपण उभे इथे. आणि आता बघूया. जस्ट आपण काम करू शकतो, एक वेट करू शकतो, दुसरं आपण काहीच नाही करू शकत. काय प्राजक्ता? फक्त वेटच करू शकतो आपल्या हातात, दुसरं काय नाही. बरोबर ना? थोडंसं धूळ, हां पोल्युशन भरपूर आहे पण हरकत नाही. हो जाणवते. म्हणजे ब्रिजच्या खाली उभे आहे आपण त्याच्यामुळे जाणवते. सो थोडंसं इकडे येऊया आपण, थोडंसं लांब. ओके हां ठीक आहे. ओके. तो आता फक्त वाट बघा कधी येतोय ओला सुका. मला असं वाटतं की आम्ही हा व्हिडिओ इथे एंड करावा. कारण अजून थोडासा प्रवास आहे. नंतर प्रवासातून जाताना कंटाळा येणार, दमायला झालेला आहे ऑलरेडी. आपण दोघी दमलेले आहेत, बघू शकता. सो ओलाची वाट बघतोय. ओला येईल त्याच्यानंतर आम्ही पुढचं डेस्टिनेशन कुठे जाणार आहोत ते पण आपल्याला लगेच कळणारच आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. खूपच एक्सायटिंग वाटतं आहे तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करताना. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कळवा. आणि इतका वेळ दिला हा ब्लॉग बघण्यासाठी त्याच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुन्हा आपण एकदा अशाच एखाद्या छानशा कौटुंबिक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, आभार.